श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचं राज्यभरात पडसाद उमटत असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये देखील शहर काँग्रेसच्या वतीनं अमित शाह यांच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या शालिमार परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ काँग्रेसने अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करत अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध केला। दरम्यान यावेळी काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन अमित शाह आणि भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध नोंदवलाय। गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत भाषण करताना भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अतिशय बेताल वक्तव्य केलं आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आरोप करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला। ज्या राज्यसभेमध्ये अमित शाह भाषण करत होते, ज्या लोकसभेचे ते प्रतिनिधित्व करता, या देशाचं गृहमंत्री म्हणून पद जे त्यांना मिळाले ते भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या संविधानामुळे त्यांना हे मिळालेले। त्यामुळे मनुस्मृती मानणारे हे RSS ची विचारसरणी, ज्यांनी आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना केली, त्यांचा द्वेष केला, अशा भाजपच्या नेत्यांकडनं खरं तर दुसरी कुठली अपेक्षा नाही। परंतु या देशातील जनता, या देशातील करोडो युवक ज्यांची प्रेरणा घेतात, या जगात पूर्ण जगाने या भारतीय लोकशाहीचं कौतुक केलेले, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे लोकशाही दिली, हे संविधान दिलं, एवढी जगातली सर्वात मोठी लोकशाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे टिकून आहे। महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या महापुरुषांचा अपमान वारंवार भाजपकडून केला जात असल्याचे छाजेड यांनी सांगितलंय। यावेळी नाशिक शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।